रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील JSW या नामांकित कंपनीकडून स्थानिक भूमिपुत्रांची वारंवार गळचेपी व अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करीत काराव गडप ग्रामपंचायत कार्यकारिणी व ग्रामस्थ प्रचंड संतापले. JSW आस्थापन व काराव ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील डिप्लोमा, डिग्री, ITI धारक विद्यार्थ्यांनी कंपनीच्या ऑनलाईन लिंकवर रजिस्टर करून व ग्रामपंचायतीने विद्यार्थ्यांची यादी देऊनही जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले. JSW कंपनीच्या प्रदूषणाचा फटका स्थानिकांना बसत असून गंभीर आजारांचा सामना गावकरी करतायत. तसेच JSW कंपनीने खाडीत टाकलेल्या पाईपामुळे मच्छीमार बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. नैसर्गिक नाल्यात भराव केल्याने पूर परिस्थिती उद्भवून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतोय. ग्रुप ग्रामपंचायत कारावच्या काही सर्वेत ब्लास्टिंग, वृक्षतोड, उत्खनन व बांधकाम बेकायदेशीररित्या होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी केलाय. सदर मागण्या व तक्रारींची जलद सोडवणूक न झाल्यास JSW कंपनी विरोधात आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा काराव ग्रामस्थांनी दिलाय. आमच्या कंपनीकडून एवढ्याच मागण्या आहेत की त्यांनी आम्हाला जे आमचे सुशिक्षित वर्ग आहेत त्यांना नोकर भरती समाविष्ट करून घ्यावे. ते नोकर भरती करून घेतात, पण आमच्या मुलांना इथं स्थानिक म्हणून नोकर भरती नाहीच देत. आता त्यांच्याकडनं 2-3 वेळा नोकर भरत्या झाल्या आम्ही निवडून आल्यापासून, पण त्यामध्ये आमच्या गावातील मुलं अशी त्यांनी घेतलीच नाही. बाहेरून नेहमी घेतात, ती भरती करतात, पण आमच्या गावातल्या लोकांना म्हणजे स्थानिकांना ते नोकर भरती घेतच नाही. आम्हाला वेगवेगळी कारणं देऊन डावललं जाते. तर आमची एवढीच मागणी आहे कंपनीकडून की आमच्या स्थानिकांना नोकर भरती समाविष्ट करून घ्यावं त्यांनी. आंदोलनाची रूपरेषा म्हणजे असं की आज 2 वर्ष सातत्याने कंपनीकडे आम्ही पाठपुरावा घेतलाय. लोकल भरतीसाठी आमच्या स्थानिकांना नोकऱ्या मिळण्यासाठी आम्ही स्थानिक म्हणजे कंपनीकडे पूर्णपणे ताकदीनिशी त्यांच्याशी मिटिंगी वारंवार करून देखील आम्हाला उडवाउडीची उत्तरं मिळली, आश्वासनं दिली. फक्त आश्वासनापुरतीच राहिलेली आहे मर्यादा. म्हणून आम्ही उपोषणाचा इशारा दिलाय आणि उपोषण हा आमच्या स्थानिक पोरांना नोकऱ्या मिळण्यापासून ते उद्योजन करण्यासाठी, पूर्ण उद्योग मिळण्यासाठी आम्ही उपोषण छेडत आहोत. आणि आमची मुलं जोपर्यंत कंपनीमध्ये रुजू करून घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही. सर्वप्रथम जो आमचा मुद्दा आहे हा बेरोजगारीचा मुद्दा आहे, ज्याची आम्हाला फार आशा आणि अपेक्षा JSW कंपनीकडून आहे. दुसरा मुद्दा असा आहे की कंपनीने आमची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये पाईप टाकलेले आहेत आणि आम्ही वारंवार पत्रव्यवहार त्यांना केलेले आहेत की तुम्ही ते जे पाईप आहेत की ज्याच्यामुळे आमच्या गावात नेहमी पूर परिस्थिती, जरा पाऊस पडला की पूर परिस्थिती निर्माण होते, तर ते पाईप तुम्ही काढावेत. पण ते आश्वासन देतात आणि टाळाटाळ करतात, पण ते पाईप कुठल्याही प्रकारे काढल्या जात नाहीत. त्यानंतर आम्ही त्यांच्याकडे जो आमचा सर्वे नंबर 93 आहे तो खाली करून देण्याची मागणी केली, पण तिथे पण आम्ही पत्रव्यवहार केला असता त्यांनी आम्हाला तो जो पत्रव्यवहार आहे तिथे आम्हाला अक्षरशः आमची फसवणूक केली. फसवणूक अशी केली की तिथे त्यांनी सांगितलं की आम्ही शासनाकडून ते भाडेतत्वावर घेतलेली आहे, पण ती JSW ने नाही तर जॉन्सनने ते भाडेतत्वावर घेतलेले आहे, पण हे सांगतात JSW ने घेतलेली आहे. आता ब्लास्टिंगचा जो विषय आहे त्या ब्लास्टिंगच्या विषयामध्ये पण त्यांनी सांगतात की आमच्याकडे ब्लास्टिंगची परमिशन आहे, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची परमिशन घेतलेली नाही. त्यांनी परमिशन घेतली ही फक्त जे आपण ब्लास्टिंगसाठी जे स्फोटक वापरतो त्याच्या वाहतुकीची परमिशन घेतलेली आहे, पण त्यांनी आमची तिथे पण धुळफेक केली. तिथे पण आम्हाला फसवलं की आम्हाला सांगितलं की बाबा नाही, ही आम्ही ब्लास्टिंगची परमिशन घेतलेली आहे, पण आम्ही ती चेक केली. पहिली गोष्ट, त्यांनी जी परमिशन दिली ती अत्यंत अस्पष्ट आहे आणि चुकीची आहे आणि खोटी आहे, दिशाभूल करणारी आहे. त्याच्यानंतर आम्हाला जो सर्वे नंबर 93चा विषय आहे तर तिथे पण आमची अशी धुळफेक केली. आम्ही जी बेरोजगारीचा प्रश्न जो मांडतोय तिथे पण आमची अशी धुळफेक केली. एकंदर JSW कंपनी ही प्रचंड प्रमाणात आमचे निराशा करत आहे, आमच्या ग्रामस्थांची निराशा करत आहे. थोडक्यात आमची एवढीच अपेक्षा होती की JSW स्टील कंपनी ही जी आली आणि तेव्हापासून JSW कंपनीने आमच्याशी अतिशय बेमुरवतखोर आणि आगाऊपणाचं धोरण स्वीकारलेलं आहे. आम्हाला एक आशा होती की जसं आता रतन टाटा आहेत की रतन टाटांचं जी टाटा स्टील कंपनी आहे तर टाटा स्टील कंपनी ही तिथल्या भूमिपुत्रांना किंवा तिथल्या स्थानिकांना अतिशय आईच्या मायेप्रमाणे वागवते, पण JSW कंपनी ही अतिशय अहंकारी आणि आम्हाला अक्षरशः वाटण्याच्या अक्षता लावण्याच्या भूमिकेत असते. आमच्यावर फार मोठे अन्याय वेळोवेळी करत असते. आमच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करते की अक्षरशः आमचा राग अनावर, आमचा उद्वेग अनावर झालेला आहे. आणि आम्ही आता सर्वानुमते आमचं जे आमरण उपोषण आहे जे आम्ही 14 ऑक्टोबरला करणार आहोत त्यावर एकदम एकमताने ठाम आहोत. जोपर्यंत आमच्या ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आमच्या जीवाचं काही बरवाईट झाले तरी चालेल, पण आम्ही सर्व एकजुटीने आणि एक दिलाने आमरण उपोषण करणार आणि त्यात यशस्वी होणार म्हणजे होणारच. आंदोलन करण्याचा एवढंच आमचा हेतू आहे की
आमच्या स्थानिक मुलांना नोकरीत समाविष्ट करून घ्यावेत आणि त्यांना रोजगाराची नवी संधी देऊन आमच्या ग्रामस्थांना किंवा आमच्या हद्दीतील नोकरदार वर्गांना विकासाला चालना द्यावीत, एवढाच आमचा उद्देश आहे. जोपर्यंत कंपनी आम्हाला आमच्या मुलांना नोकरीत समाविष्ट करून घेत नाही तोपर्यंत आमचा मुद्दा एवढाच राहील की आम्ही उपोषणाला ठाम राहणार. आज या नोकर भरती संदर्भात ग्रामपंचायतीने घेतलेला जो काही निर्णय आहे उपोषणाचा, तो उपोषणाचा निर्णय खरोखरच वाखाणण्याजोगा आहे आणि त्या निर्णयाचं आम्ही ग्रामस्थ म्हणून समर्थन करतो. आमचा सर्वांचा या उपोषणास पाठिंबा राहील. आम्ही स्वतः जातीने या सर्व कार्यकारिणी सोबत राहणार आहोत. त्यामुळं जो काही ग्रामपंचायतीने या सुशिक्षित तरुणांसाठी घेतलेला निर्णय हा खरोखरच पहिल्यांदाच ह्या ग्रामपंचायतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं हे होतोय की या 2 वर्षात एवढा ग्रामपंचायतीने पाठपुरावा करून देखील कंपनी प्रशासन ग्रामपंचायतीच्या प्रत्येक अर्जाला, प्रत्येक गोष्टीला केराची टोपली दाखवत आहे. त्यामुळे हा जो निर्णय, आमरण उपोषणाचा जो काही निर्णय आहे, तो उपोषण खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. प्रत जमा केले, त्याची आम्ही सर्व प्रत JSW कंपनीला आम्ही नेऊन दिली. दिनांक 15/12लाच आम्ही कुमार साहेब म्हणून आहेत, कुमार सत्ते, त्यांच्याकडे आम्ही 85 मुलांची लिस्ट दिलेली आहे, डिग्री डिप्लोमा जे पूर्ण झाले आहेत त्यांची, आणि ते पण त्यांच्या क्रायटेरियाप्रमाणे जे म्हणजे त्यांना जे पाहिजे, जे आवश्यक आहेत, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, जे काही त्यांच्या क्रायटेरियाप्रमाणे पाहिजेत किंवा 2021-22 चे पासआउट पाहिजेत, त्याप्रमाणे आम्ही त्यांना ती लिस्ट दिली होती. त्याच्यावर त्यांनी काय सांगितले की आम्ही सध्या ही प्रोसेस, सध्या हे इलेक्शन आहे, हे आहे, ते आहे, असे वेगवेगळे कारण देऊन आम्हाला पुढे ढकलण्यात आली. रोज आम्ही गेलो की तेच उत्तर देतात की आम्ही ठीक आहे, थोडा वेळ थांबा, आम्ही थोडासा हे करतो, नंतर तुम्हाला सांगतो. असे करताना जवळजवळ 1.5 वर्ष होत आले. आणि आता त्यांचं काय सध्या हे आहे माहिती काय, कंपनीचं सध्या आता हेच आहे. आता आपण ग्रुप ग्रामपंचायत करावी JSW कंपनीच्या डायरेक्ट इम्पॅक्ट झोन मध्ये येते आणि JSW कंपनीचा 50%हून अधिक हा विस्तार ग्रुप ग्रामपंचायत करावच्या हद्दीत झाला आहे व भविष्यातही आणखी पुढे होणार आहे. आम्ही ते पण त्यांना सर्व पटवून सांगितलेलं आहे. आणि कंपनीच्या वायू, जल, ध्वनी प्रदूषणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा ग्रामपंचायत हद्दीतील पशु पक्षी, प्राणी, झाडे झुडपे, मानवी वस्ती व या सर्वांवरती होत आहे. कंपनीचे सध्याचे धोरण काय झालेलं आहे, कंपनीज ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी हव्या आहेत, परंतु ग्रामपंचायत हद्दीतील मुलांना नोकरीत समाविष्ट करायला ते टाळाटाळ करत आहेत. आम्ही त्याबद्दल पण त्यांना बोललो की तुम्ही मुलांना समाविष्ट करून घ्या. तुमचा मोठा बॅनर आम्ही ग्रामपंचायती समोर लावतो की कंपनीने एवढे मुलांना समाविष्ट करून घेतले म्हणून, तर ते त्याबद्दल पण काही करत नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.